नमः पार्वती पते शिवशंकर हर हर महादेव। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्व पोशिरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी पोशिरकर हर्षद या युट्यूब चॅनल वरती। आजचा दिवस म्हटला तर अतिशय सुंदर दिवस आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावरती आम्ही सर्वजण महादेवांचं दर्शन घेण्यासाठी भीमाशंकर येथे मार्गस्थ झालोय। सकाळी 6 वाजता पोशिरवरून निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता खांडसला पोहोचलोय। तर आपल्या बरोबर कोण कोण आहेत, आपण कोण आहात? प्रथमदा आपलं नाव काय आहे? नरेश राणे। त्यानंतर प्रसाद राणे देखील आपल्या सोबत आहेत। प्रसाद, कसं वाटतंय तुम्हाला? कॅन्सल नाही, दुसरी नाही, बोल पाटक्यात चल। काय बोलता निखिल? अरे निखिल सर पण आहे। नमस्कार नमस्कार नमस्कार। तुम्ही कधी आला तिथे? आता आम्ही घरून 6 वाजता निघालो। आता आम्ही जात आहोत भीमाशंकरला। अरे बापरे अरे बापरे अरे बापरे। नरेश दाई, आज घाणेरडे कृत्य करणं बंद करा तुम्ही, अपेक्षा नाही। नीतिमत्ता साफ पाहिजे, नीतिमत्ता साफ पाहिजे, नीतिमत्ता साफ पाहिजे। तर आम्ही आता जवळजवळ 6 जण आहोत, पण नरेश दादा देखील जॉईन झालेत। नरेश दादा, कसं वाटतंय तुम्हाला? प्रथमदा चांगलं वाटतंय भीमाशंकर, इकडे बघून बोललं तर फार बरं होईल। चांगलं वाटतंय भीमाशंकर जरा ट्रॅक करायला। आणि तिथं शिवण ओपन करतात त्या दिवशी त्रिपौर्णिमेला, त्याचं दर्शन घ्यायला खूप आनंद वाटतो। तो भाग्यात म्हणजे एकंदरीत आजच्या दिवसाचं महत्व देखील नरेश दादाच्या माध्यमातून समजलंय। तुमच्या बरोबर कोण आहे? आमच्या बरोबर जादू खंबाळे। जादू खंबाळे, तुम्ही काय बोला आजच्या दिवसाबद्दल? आजचा दिवस चांगला आहे, त्यांच्या बोलण्यावरती टोल आहे। जाऊ दे नरेश दादा, आजची ट्रिप एकदम आपण सक्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सक्सेस करण्याचा खूप प्रयत्न करणार आहे। आपल्याला शिर्डी घाटातून जायचा प्रयत्न होता, पण शिड्यांचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण गणपती घाटातून जाऊया। नक्की, काही हरकत नाहीये। महादेव बोलार आहे, घेऊन आपण वरती चढायला सुरुवात करूया। 100% महादेव बोलार आहे। काय नरेश दादा? ओके, महादेव। प्रसाद राणे देखील आपल्या समोर आहे। प्रसाद, कसं वाटतंय तुला? प्रथमदा मस्त वाटतंय। तर आजच्या दिवसाची जी काही मजा या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही साठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर काय निर्णय काय घेतलाय तुम्ही नरेश दादा? तळ्याचं वातावरण कसं दुःख नाही, जादूंना तुम्ही कशाला पाठवताय गरीब? आपल्या जय श्रीमचं टी शर्ट आहे ना आपल्या पालखीचा, म्हणजे आपल्या गावाची एकंदरीत ओळख टिकवण्याचं काम आपण करणार आहोत। ओके ओके, बजरंग बली की जय जय श्रीराम। जवळजवळ 15-20 मिनिटांचा ट्रेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या गणरायाच्या नावाने या घाटाला संबोधलं जातं। गणेश घाटाच्या माध्यमातून हा भीमाशंकरचा ट्रेक आपण करणार आहोत। तर आता आपण गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा मोरया। बाबू राणे कसे आहात तुम्ही? आम्ही पण एकदम व्यवस्थित आहोत। तर भीमाशंकर ट्रेक तुला कसं वाटतोय? म्हणजे आता तरी कसं आहेस तू? एकदम कडक वाटतो आता। मग किती वाजेपर्यंत पोहोचणार आहात तरी तुम्ही? दादा पण आपल्याच बरोबरचे आहेत। दादा, कुठला आहात तुम्ही? आपलेच आहेत सर्व माणसं। हर हर महादेव। तर जेव्हा आपण या खांडसवरून भीमाशंकरला येण्यासाठी ट्रेकला सुरुवात करतो, मध्ये एक गेट लागतो। त्या गेटच्या माध्यमातून काही शुल्क आकारला जातो। आणि हे असे पाण्याच्या बाटल्या असतील, कोल्ड्रिंक्सचे कॅन वगैरे असेच पडलेले आहेत। ते म्हणतात की आम्ही सुरक्षा करतोय, आम्ही स्वच्छता ठेवतोय। या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कुठेतरी वाटतं की ही सुरक्षा, त्यानंतर ही स्वच्छता कोणत्या दर्जावरती त्यांच्या माध्यमातून होत असेल। तर आम्ही जवळजवळ हा भीमाशंकरचा ट्रेक 40% कंप्लीट केलाय। माझ्यासमोर बाबू आहे। बाबू, आता तुला कुठे थकावट जाणवते का? कुठेच नाही। महादेवाचं नाव घेत आपण हा ट्रेक साकारतोय। माझ्या समोर अर्थात 1684चा इतिहास सांगणारा किल्ले पदरगड, महाराष्ट्रातील सर्वात डेंजरस ट्रेक म्हणून ज्या किल्ल्याची ओळख आहे, तो किल्ला समोर आहे। ह्या निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट आनंदाने जेव्हा आपण या ट्रेकमध्ये पाहतो, ते आनंद अवर्णनीयच आहे। असो, तर आपण महादेवाचं नाव घेत हा ट्रेक अशाच पद्धतीने पुढे साकारणार आहोत। भीमाशंकर म्हटलं तर महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। जेव्हा आपण कर्जत आणि भीमाशंकर या दोन्ही गोष्टींचा विचार करतो,
तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तेव्हा गणपती घाटातून जाणारा भीमाशंकरला पायी वाटेच्या माध्यमातून एक निसर्गाच्या सानिध्यात लाभणारा एक सुंदर मार्ग. या वाटेवरती जात असताना आपण जेव्हा हा ट्रेक 40% कंप्लीट करतो, हा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक उंच ना उंच सुलका नजरेस येतो आणि तो सुलका म्हणजेच अर्थात किल्ले पदरगड. या किल्ल्याच्या विषयी बोलायचं झालं तर 1684चा इतिहास सांगणारा हा किल्ला आहे. जेव्हा त्या औरंगजेबाने कोथलीगड घेण्यासाठी त्या अब्दुल कादीरला पाठवलं आणि अब्दुल कादीर पहिल्या प्रयत्नामध्ये त्या कोथलीगडला घेण्यासाठी अयशस्वी ठरला, म्हणून त्यांनी यानंतर फितुरीच्या माध्यमातून हा किल्ला आपल्या ताब्यात कसा येईल या गोष्टीचा विचार करत असताना जर कोथलीगड घ्यायचा आहे तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरावरती पहिल्यांदा काबीज करणं फार महत्वाचं आहे. मग त्याने पहिल्यांदा तुंगीवरती आपलं आक्रमण केलं आणि तुंगी आपल्या ताब्यात घेतली आणि त्यानंतर हा पदरगड घेतला. या किल्ल्यावरती 2 सुळक्या आहेत. कळावंतिनीचं महल म्हणून या दोन्ही सुळक्यांची ओळख आहे. या किल्ल्याचा उपयोग हा टेलनीसाठी केला जात होता, पण जेव्हा त्या औरंगजेबाने त्या अब्दुल कादीरने या कोथलीगडावरती विजय प्राप्त केलं आणि त्याचं नाव ठेवलं विप्ताउल फितर, कोथलीगड घेण्यामध्ये या दोन्ही शुल्कांचा अर्थात पदरगड असेल आणि तुंगी असेल याचं फार महत्व होतं. या किल्ल्याच्या समोरून जात असताना जर आपण आज सध्याच्या परिस्थितीतून विचार केला तर महाराष्ट्रातील एक डेंजरस ट्रेक म्हणून या ट्रेकची ओळख आहे. अतिशय सुंदर ट्रेक आहे आणि सर्व गिर्यारोहकांच्या मनावरती राज्य करणारा हा किल्ला आहे. माझ्या समेत प्रसाद आहे, तू देखील दाखव. कॅमेरामन प्रसाद आहे, नंतर बाबू आहे, आम्ही सर्वजण आहोत. त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं तर पुशीरकरांसाठी आणि भीमाशंकर ही एक वेगळी पर्वणी आहे. असो, अनेक साऱ्या गोष्टी आपण या ब्लॉगच्या माध्यमातून साठवून ठेवणार आहोत. जवळ हा भीमाशंकरचा ट्रेक 50% कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काही ट्रेकर्स भेटलेत. आपली ओळख दादा सांगायची असेल तर? मी कल्पेश रमेश डुकरे, पोशीरवरून आलोय. खरं तर मागच्या 2 वर्ष मला काही म्हणजे परीक्षा माझ्या असल्यामुळे येता आलं नाही, पण यावर्षी दिवाळी थोडी लवकर आली, त्यामुळे म्हटलं हा योग जुळून आलेला आहे, यावं. आणि दरवर्षी आमच्या या पोशीर गावातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवभक्त या भीमाशंकरला जाण्यासाठी येत असतात. आणि हा टप्पा जो आपण बघताय वर इथे पदरगड आहे आणि विहीर आहे, आणि या विहिरीच्या इथे आम्ही न्याहारी करतो, जेणेकरून पुन्हा एक नवी ऊर्जा मिळेल पुढचा गड सर करायला. नक्कीच आपली ओळख सांगायची झाली तर आपण उत्तम निवेदक आहात हे देखील आम्हाला समजलं. तर या संदर्भात एका वेगळ्या रूपात आपण नक्की आम्हाला अनुभवायला भेटणार अशी एक आशा आहे. तर हा का नाही आहे इंटरव्ह्यूअरच्या भूमिकेमध्ये? हा, नक्कीच नक्कीच. आपण पुढे इंटरव्ह्यू सुद्धा घेणार आहोत अनेक जणांच्या. आमचा माईक सापडला की आपण नक्कीच ते घेऊया. नेटवर्क प्रॉब्लेम आहे, सर्व्हरचा इश्यू आहे. असो, आता ही विहीर आणि या मार्गाच्या विषयी बोलायचं झालं तर हा पदरगडाला जाण्यासाठी मार्ग आहे. त्या पदरगडाला 1684चा इतिहास लाभला तोच हा पदरगड आहे. हो, पहिल्यांदाच आलाय तू, कसं वाटतं तुला? मला खूप भारी वाटतो आज. या तू 3 टाइम बोललाय बाबू. असू दे असू दे, मला आठवत नाही आता. असू दे, शब्द साठा जरी कमी पडत असला तरी बाबू आमचा आता FY ला आहे. काय बाबू प्लेअर आहे. आणि मग त्याच्यानंतर आता सध्या भीमाशंकर आलोय, त्याच्यानंतर पुढचा लोटाचे त्या लोटू आपण होतो सगळं, टेन्शन नाही घ्यायचं. जास्त उत्कृष्ट चढाई पटू आहे पोशीर गावाचा. लगेच नको. नव्या परवाची सुरुवात झाली. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तू देखील एक उत्कृष्ट रायडर व्हावा ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. नरेश दादा, बाबू बद्दल काय सांगशील? भानुदास राणेचा वारसा चालवला पाहिजे. तेव्हा एक डिफेंडर नव्हता, रायडर होता. तो बेस्ट उत्कृष्ट पकड म्हणून त्याला बदलापूरमध्ये अवॉर्ड दिला होता. अरे पण रायडरला डिफेंडरचा आवड कसा आहे? माझी प्लेअर आले. डी ग्रुपचे संचालक नरेश दादा राणे. सुना है भीमाशंकर दूर है लेकिन जाना जरूर है. नमः पार्वती पदे शिवशंकर हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार, MH46 पोशीरकर या चॅनलवर मी कल्पेश डुकरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण आहेत भीमाशंकरच्या अगदी जवळ पोचलेलो आहे. म्हणजे खरं तर अनेक लोक भीमाशंकरला येण्याचा रस्ते मार्ग सुद्धा आहे, पण बरीच लोक खांडस मार्गे येण्याचा हा मार्ग अवलंबतात. त्याला कारणही असे की आयुष्यामध्ये
आपण जेवढा थकवा असेल आपल्याला तो वर्षभरामध्ये एकदा दूर करायचा असेल तर एकदा तरी भीमाशंकरला ट्रेक करायला पाहिजे. खरं तर दमछाक बरीच होते, कारण आम्ही 6:15 वाजता चढाई करायला सुरुवात केली आणि आता जवळजवळ 80-85% आम्ही येऊन पोहोचलो आहे. पण आपण बघत असाल की सगळे घामाघूम झालेले आहेत, पण त्या भीमाशंकर महाराजांची कृपा आहे. ते दरवर्षी प्रेरणा देत असतात. भीमाशंकरला येताना अनेक जणांना वाटतं की पुढच्या वर्षी काही येणं होणार नाही, परंतु जसे त्रिपुरारी पौर्णिमेचे वेध लागतात तसे आपोआपच पावलं भीमाशंकरच्या रस्त्याकडे वळतात. आणि तसेच आम्ही आमच्या पोशीर गावातून आजूबाजूच्या गावातील सुद्धा अनेक लोक, अनेक शिवभक्त भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी खास त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं भीमाशंकरला येत असं आपण हा व्ह्यू सगळा बघू शकताय. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. खऱ्या अर्थानं पावसामुळे थोडीशी गैरसोय झाली अनेकांची, म्हणजे भात शेती आपण बघू शकत असाल खाली, त्याची सुद्धा थोडीशी नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांना याचा सामना करावा लागला. आज भीमाशंकर महाराजांच्या चरणी जाऊन आम्ही ही सुद्धा प्रार्थना करणार आहोत की तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे. ज्या काही चुका आमच्याकडून घडत असतील किंवा अनेक लोकांकडून अनपेक्षितपणे किंवा अनावधानाने ज्या चुका घडत असतील त्या निसर्ग म्हणून आमच्यावर, या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कोपू देऊ नको. त्या सर्व बळीराजाला खऱ्या अर्थानं सुखी ठेव. आमच्याबरोबर योगेशजी आगिवले आहेत, एक उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आहेत, ते पेंटर आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी बराच काळ हा भीमाशंकरचा प्रवास केलेला आहे. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच प्रवास केलेले त्यांचे मित्रसुद्धा आहेत. त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रथमतः आपण योगेश भाऊ यांना विचारूया की आपली काय प्रतिक्रिया आहे. इमॅजिका येथे ते सध्या काम करत असतात, त्यांची एक कलाकारांची खूप मोठी टीम आहे. त्यांना आपण विचारूया कसा आपला अनुभव असतो दरवर्षी. धन्यवाद कल्पेश. मी इथे गेली एक 18 वर्ष हा प्रवास केलेला आहे पायी, आणि प्रत्येक वर्षाचा अनुभव हा वेगळाच होता आणि एकदम उत्साह, आनंद खूपच. आणि एक या प्रवासामध्ये खूप असा स्ट्रगल जरी असला तरी पण तो एक सर्व मित्रांच्या सोबत जाताना तो थकवा कधी जाणवलाच नाही. आणि सर्वजण ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी आणि ते देवाच्या दर्शनासाठी चाललेला असतो, त्यामुळे एक आनंद वेगळाच असतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघू शकत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले सर करणारा हा आपला मित्र सुद्धा आहे आपल्यासोबत. अतिशय ज्याची प्रचिती आहे तो प्रचितगड मला वाटतं आत्ताच त्याने सर केला होता. त्याला आपण विचारूया भीमाशंकरला येण्यामागचं तुझं कारण काय होतं आणि तुझी प्रतिक्रिया काय. माझं नाव नरेंद्र खंडागळे आणि माझा मित्र जो योगेश आगिवले तो मला नेहमी सांगायचा का त्रिपुरा पौर्णिमेला तू भीमाशंकरला चल, एकदा तरी चल. आणि तो आज योग आला मला आणि खूप छान वाटते भीमाशंकरला येऊन. अजून तर मंदिर बघायचंच आहे, पण मी त्याला धन्यवाद देईल का त्याच्यामुळे मी येऊ शकलो. धन्यवाद. आणि आपले एक सर सुद्धा आहेत जे शिवरायांचे सुद्धा भक्त आहेत आणि शिवभक्त सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पहिल्यांदाच ते मला वाटतं भीमाशंकरचा हा गड सर करण्यासाठी आले. सर तुमची प्रतिक्रिया काय, कसं वाटतं. माझं नाव संतोष कुंडेकर, मी खोपोलीवरून आलं. बरीच वर्ष आगिवले मला सांगत होता की भीमाशंकरला जायचे त्रिपुरा पौर्णिमेसाठी, पण आज तो योगायोग आलाय आणि खूप अद्भुत अनुभव आला मला चालायला. आणि चांगले मित्र सहकारी पण चांगले भेटले आणि अद्भुत आहे. मी काय शब्दात मांडू शकत नाही, असं सुंदर अनुभव आहे माझा. धन्यवाद सर. आपण पाहू शकत असाल श्रीकांत शिंके आहेत, धनेश आहे, नरेश आहे, तिकडे सुरेश आहेत, सर्व कलाकार सुद्धा आहेत. आणि खऱ्या अर्थानं वर्षभराची जी एनर्जी असते ना, ती एनर्जी साठवून ठेवायची असते आपल्याला. वर्षभरासाठी जे आपल्याला काम करायचंय त्याच्यासाठी या भीमाशंकरला त्रिपुरारी पौर्णिमेला किंवा श्रावण महिन्यात तुम्ही येऊन गेलात तर तुम्हाला वर्षभराची एनर्जी मिळेल. कॅमेरामन हर्षद कांबरीसोबत कल्पेश डुकरे, MS46 पोशीरकर. धन्यवाद. तर फायनली आता आम्ही जवळजवळ 85% हा ट्रेक कंप्लीट केला आहे. थकावट कुठेतरी जाणवते नाही जाणवत, एनर्जी आली आता. खऱ्या अर्थाने महादेवाचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही ट्रेक करतोय. हा ब्लॉग करण्यामागचं कारण हा एक अविस्मरणीय ट्रेक असतो, हा स्वर्णमय दिवस असतो. हा स्मरणात राहावा म्हणून आपण ट्रेक साकारतो. आणि आज मोबाईल आहे म्हटलं तर एक व्लॉग झाला पाहिजे आणि तो व्लॉग होत असताना अनेक सारी फोटोग्राफी देखील प्रसाद राणेच्या माध्यमातून आपण पाहिली. प्रसाद राणे आपण देखील दाखवा, लाजतोय भाऊ. तर मित्रांनो, या शुभमुहूर्तावरती अनेक सारे पर्यटक महादेवांचे भक्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पण आजच्या दिवसाच्या विषयी बोलायचं झालं तर त्रिपुरारी पौर्णिमेचा सुंदर योग आणि या दिनी आम्ही सर्व पोशीरकर महादेवाच्या दर्शनासाठी आलोय. पण इथे आल्यानंतर महादेवांचं दर्शन घडलं आणि अनेक साऱ्या गोष्टी इथे फिरण्यासारख्या आहेत. त्यामधील एक प्रसिद्ध ठिकाण अर्थात गुप्त भीमाशंकरच्या दर्शनाला आम्ही चाललोय. या जर
आपण ही वाट पाहिली तर निसर्गाच्या सानिध्यात हे गुप्त भीमाशंकर हे सुंदर ठिकाण दडलेलं आहे आणि तेच पाहण्यासाठी आम्ही सर्वजण चाललोय. आजादादा त्यानंतर पोशीर संघाचा तेज तरार गोलंदाज म्हणून त्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं असा रोहित जोशी आहे. रोहित जोशी, काय सांगाल तुम्ही? गुप्त भीमाशंकरला जात असताना आता आम्ही मध्यंतरी पोहोचलोय, तर कसं वाटतंय सर्वांना? आम्ही सर्व पोशीरकर आहोत. बजरंगबलीच्या आशीर्वादाने विविध साऱ्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळत असताना जेव्हा आपण या भीमाशंकरच्या ट्रेकवरती येतो, महादेवांचं दर्शन घडल्यानंतर आज या गुप्त भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. हर हर महादेव. छायाचित्रक रोहित जोशी, आपण प्रथम तर आपलं कार्य अतिशय सुंदररित्या पार पाडलंय. लाजू नका, उद्या तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. फोटो दाखव व्हिडिओ मध्ये, टॉपचा फोटो काढलाय सांग. तुमच्याकडून उद्या कारण द्याना बंद कर. उद्याच्या मॅच वरती फोकस कर बाबा. कडक फोटो. महादेवाच्या चरणी हीच प्रार्थना कर, उद्या आपली टीम क्वालिफाय होऊ दे. दक्षिणा 100% टाकणार भाऊ टीम साठी. काय आपल्या दक्षिणा. अजय, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे एकंदरीत उद्या पोशीर संघ जिंकायला संघ 2,002% जिंकणार आहे आणि मी त्याच्यासाठी उद्या लवकर घरी जाणार. खरा चाहता वर्ग आहे पोशीर संघाचा. बजरंगबली की जवळजवळ 70% प्रवास आम्ही आता पूर्ण केलाय. पिस्टन बैलाचे मालक अजय दादा, एकंदरीत आपली इच्छा होती की गुप्त भीमाशंकराचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे आणि महादेवाच्या कृपा आशीर्वादाने ते आता थोड्याच वेळात घडणार आहे. पिस्टनचा फॅनबेस पाहिला तर पोशीर गावामध्ये फार मोठा फॅनबेस आहे, पण यामध्ये अजय दादाचा स्वभाव असेल याचं कौतुक करावं असं आवर्जून वाटतं. पिस्टन सगळ्यांचा आहे भाऊ, आपला काही असं नाही. सगळ्यांचा बैल आहे, गावाचा बैल आहे. 100% पोशीरकरांचं नाव टिकून ठेवण्यासाठी तो अड्ड्यामध्ये पळतो. असो, अनेक साऱ्या गोष्टी आहेत, पण या रस्त्याबद्दल सांगत असताना अतिशय सुंदर रस्ता आहे आणि आपण या गुप्त भीमाशंकराच्या दर्शनासाठी इथून रवाना झालोय. थोड्याच वेळात आपल्याला गुप्त भीमाशंकराचं आवर्जून दर्शन होईल. विश्वास आहे मग आला ना आवाज. अजय, तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आम्ही पाहू शकता. आवाज ऐकल्यानंतर एकंदरीत गुप्त भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आतुरलेला अजय राणे. निसर्ग सौंदर्य आपण आता गुप्त भीमाशंकरच्या सई महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय. अजयदाची इच्छा होती. अजयदा, कसं वाटलं हे सुंदर ठिकाण? गुप्त भीमाशंकराचं दर्शन घेतलं, आता पुन्हा एकदा जाऊया. दिव्यलिङ्गं ज्योतियुक्तं सुपूज्यं शान्तिदान्ति सद्गतिदानशीलं ये ये लोके सज्जना पूजयन्ति ते ते सर्वे मोक्षभागी भवन्ति. दिव्यलिङ्गं तर ज्या स्वर्णदर्शनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, जेव्हा आपण हा भीमाशंकरचा ट्रेक करतो मनामध्ये एक इच्छा असते की हा स्वर्णमय पालखी सोहळा अनुभवा. माझ्यासमोर जन्मन राहतात आमचा सर्वांचा लाडका संघ फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आता पालखी सोहळा प्रारंभ होतोय. काय सांगतो सचिवाला? वातावरणामध्ये प्रसन्नता आपण पाहू शकता.
हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर 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 महादेव. आता आम्ही कमळजाई मंदिराच्या दर्शनातून इथे खऱ्या अर्थाने प्रस्थान करत असताना आमच्या मनावरील जी चेहऱ्यावर ते मनाला लाभणारी प्रसन्नता ती अवर्णनीय. काय सांगशील संजू दादा, आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस म्हणजे वर्षातून एकदा येणारा दिवस तो कसा जाणार ते सांगू शकत नाही. अतिशय सुंदर दिवस. पहिल्यानं जर आपण पाहिले तर थकावट जाणवते. थकावट जाणवल्यानंतर जेव्हा आपण महादेवांचं दर्शन घेतो तेव्हा मनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते. आणि आता हा सुवर्णमय सोहळा अनुभवल्यानंतर जो चेहऱ्यावरती आनंद आहे. सर कधी आलात तुम्ही? काल 11 वाजता निघलो. एकंदरीत तुमचा प्लॅन कुठेतरी सक्सेसफुल झाल्यासारखा वाटतोय तुम्हाला? एकंदरीत किती जण होते तुम्ही? इको मध्ये अख्खी खलाटी आले का? काय बोलता काय बोलता? म्हणजे पोशीरकरांचा अजूनच भीमाशंकर या तीर्थक्षेत्रावरती फार प्रेम आहे, बरोबर आहे. आणि तसंच आपल्या गावातील देखील काही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. काय सांगाल पिंटा सरांच्या बद्दल? कर बंद कर दो. तो येणार, तो इकडून येणार तिकडून येणार, पण तो येणार, तो चुकणार नाही. पुन्हा नाही येणार पण दरवर्षी येणार. मी पुन्हा येईल तो याच्यावरून डायलॉग चालू आहे. म्हणजे भीमाशंकरला पुन्हा येतो, पुन्हा येणार आणि जाणार ना परत येणार. पुन्हा कॅश मोजायला जाणार तुम्ही? एकदा खांड्या सोडून एकदा येणार, पुन्हा येणार, पुन्हावरून पुन्हा येणार. काय सांगाल सर? काय सांगा दादा, काय झाला? एनर्जी सोर्स काय? एनर्जी सोर्स काय आहे एकंदरीत तुमचं? काय आहेत ना, दाखवू का? नको 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 नको. नरेश काका पण आहेत. एनर्जी नको वाटलं. ओम नमो महादेव. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. नको पण त्या विषय बदलायला ब्लॉग नको. कसला विषय? कसला विषय बाबू? नक्की काय बोलतोय काय तू बाबा? इथं काय चाललंय नक्की काय करतो? अरे जादू यार, काय बोलताय यार तुम्ही? जादू बोल तू पण नाही जाऊ द्या. तर आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. थोडीशी मनामध्ये खंत आहे. जादू काय सांगशील? हर हर महादेव.